मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाहीये। चहा पिण्यासाठी राज ठाकरेंच्या घरी आलो होतो असं उदय सामंतांनी या भेटीनंतर स्पष्ट केलंय। त्यामुळे या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। सगळ्याच चर्चा या माध्यमांसमोर सांगायच्या नसतात। जेव्हा खऱ्या अर्थानं राजकीय चर्चा होईल तेव्हा स्पष्ट सांगू असं देखील उदय सामंत म्हणालेत। त्यामुळे उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट घेतली। खरं तर या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंतांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवतीर्थावर फोन करून चहा पिण्यासाठी आलो होतो आणि त्याचबरोबर या भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झालं नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर जर कुठली राजकीय चर्चा झाली तर यावेळी तुम्हाला स्पष्टपणे सांगू असं उदय सामंत म्हणाले। राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे, तो वेगळा आहे। परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, संदीपजी देखील सांगतील की कुठचीही राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही। उलट साहेबांना देखील, राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा, त्या परिसरात मी चाललो होतो, त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांची भेट घेतली आणि आता निघालो। तर जेव्हा खऱ्या अर्थानं या राजकीय चर्चा सुरू होतील आणि सर्वच चर्चा या माध्यमांना सांगायच्या नसतात असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। मात्र कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं उदय सामंत म्हणाले। दरम्यान या भेटीवरती आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झाली आहे, पाहूयात। सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे। एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे। या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे। त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल।